नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. फायनान्स कंपनीने सील केलेल्या घरात एकाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कडाचीवाडी तालुका खेड या ठिकाणी घडली. विजय दत्तू जाधव, राहणार कडाचीवाडी चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी फायनान्स कंपनीचे मॅनेजर सुमित शंकर जांभळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय जाधव याच्या घराचा ताबा पोलीस बंदोबस्तात तहसीलदार मदन जोगदंड यांनी आवाज फायनान्स कंपनीला दिला होता. फायनान्स कंपनीने घराला सील केले होते. असे असताना देखील विजय जाधव यांनी सील केलेले कुलूप तोडून घरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करत अतिक्रमण केले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत असून दरम्यान फायनान्स कंपन्यांच्या अशा कारवायामुळे सामान्य नागरिकांत मोठी भीती पसरली आहे. आळंदी पोलिसांनी कोयाळी गावात ओढ्याच्या काठावर लावलेल्या एका दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई शनिवारी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अंमलदार शालू जाधव यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आलेची चाहूल लागताच संबंधित महिला दारूभट्टी लावलेल्या ठिकाणाहून पळून गेली. पोलिसांनी 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. या भागात अनेकदा कारवाई करून देखील पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा या दारूभट्ट्यात धगधगत असल्याचं चित्र सातत्याने पाहावयास मिळत आहे. चाकणचे तत्कालीन मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची मागील पंधरवड्यात अचानक बदली झाली. त्यानंतर आता आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मुदतपूर्व बदलीसाठी आळंदीतील काही राजकीय मंडळी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे चाकणनंतर आळंदी येथील मुख्याधिकारी यांची देखील मुदतपूर्व बदली होणार का, असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील साकुर्डी या ठिकाणी दिवसाही बिबट्याचा वावर असल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याचं सांगून याबाबतचे व्हिडिओ स्थानिकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. कसं काय कळलं तिथं वाघ आहे म्हणून? खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. वडगाव पाटोळे गावात मागील काही दिवसात दोघांना बिबट्याने ठार केल्याच्या वन विभागाकडे नोंदी आहेत. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. वडगाव पाटोळे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात दिनांक 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी दिली. वाफगाव तालुका खेड परिसरातील जवळके बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहन देत भाजीपाला विक्री बाजार भरवला. ग्रामस्थांनी आणि पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आणलेला भाजीपाला खरेदी करून मुलांचे आर्थिक ज्ञान आणि विक्री कौशल्य पाहून कौतुक केले. सोमवार दिनांक 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. खेड तालुक्यात सर्वत्र या उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. राजगुरुनगर या ठिकाणी भीमा नदी काठावर केदारेश्वर मंदिर रस्त्यावर महाआरतीचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. राजगुरुनगरमध्ये पौराणिक सिद्धेश्वर मंदिर देखील असून येथे आज स्वच्छता करण्यात आली. या मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध कार्यक्रम देखील होणार आहेत. राजगुरुनगरच्या सिद्धेश्वर मंदिराबाबत स्थानिकांनी काय सांगितलंय पाहूया. राम जन्मभूमी म्हणजे अयोध्येत राम लक्ष्मण सीता या मूर्तीचा प्रेरणादायी आणि आनंददायी सोहळा साजरा होत असताना देशातल्या प्रत्येक गावात हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणावरती याचं आयोजन केलं गेलेलं आहे. आमचा हा खेड तालुका अशाच एका आख्यायिकेने संपन्न झालेला आहे. ती आख्यायिका म्हणजे साक्षात रामप्रभू आणि सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आहे खेड तालुक्याची. आणि या भूमीतली जी आख्यायिका आहे ती आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. अवघ्या खेड तालुक्याचं आराध्य दैवत राजगुरुनगरचं ग्रामदैवत मंदिराच्या बाबत ही रामाची आख्यायिका अशी आहे. प्रभू रामचंद्र नाशिकवरून दक्षिणेत जात असताना सकाळी इथे घनदाट अरण्य होतं, शांतता होती आणि मग त्यावेळेस ते इथे मुक्कामी राहिले आणि मुक्कामी राहिल्याच्या नंतर या परिसरातली शांतता त्यांच्या मनाला भावली. रामाच्या बरोबर सीतामाई देखील होती
आणि ते सीतेमाई ही परम शिवभक्त होती. तिला रोज सकाळी शंकराच्या पिंडीची पूजा करायची सवय होती. ही गोष्ट रामाला माहिती होती. मग सीतेच्या शिवभक्तीसाठी म्हणून राजगुरुनगरच्या दक्षिण भागातून वाहत असलेल्या पवित्र अशा सीतेच्या शिवभक्तीसाठी इथून वाहणाऱ्या पवित्र अशा भीमा नदीतून वाळू आणली आणि त्या वाळूची पिंड बनवली आणि त्या पिंडीची जोपर्यंत राम आणि सीता राजगुरुनगरमध्ये होते त्यावेळेस सीतामाई रोज भीमेतील वालुकामाई पिंडीची पूजा आराधना करत असत. अशी एक गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा या राजगुरुनगरच्या इतिहासामध्ये आहे. अयोध्येत साजरा होणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा आता काही तासांवर आला आहे. राजगुरुनगर शहरातील सर्वत्र रस्ते आणि चौकाचौकात कमाने, पताका, भगवे ध्वज, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे. राजगुरुनगर या ठिकाणी अयोध्येत साजऱ्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्तानं दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थांच्या सहभागातून महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात मंडप टाकून भाविकांसाठी सायंकाळी 6 नंतर महाप्रसाद ठेवण्यात आला. या महाप्रसादाची तयारी आता पूर्ण झाली आहे. सगळ्या गोळ्या करून आणि ग्राउंड स्वच्छ केल्याशिवाय इथून कुठे बाहेर पडणारच टोटल मिळून 280 मुलांची टीम विथ नाव नंबर आणि त्यांची मीटिंग झालेली. आज 4 वाजता परत एक मीटिंग आहे. 280 पोरं इथं कंटिन्यू राहतील आणि पूर्ण विषय संपूर्ण इथून बाहेर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड तालुक्यात उद्धव ठाकरे यांनी धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे शिवबंधन बांधले. यावेळी आमदार सचिन अहिर, अमोल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शैलेश मोहिते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस तसेच उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीप येथील निरीक्षक होते. त्यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागील अनेक दिवस खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यासोबत झालेल्या वादानंतर अज्ञातवासात असलेले शैलेश मोहिते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. कडूस तालुका खेड परिसरातील 6,48,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन शुभारंभ आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कडूस परिसरातील माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अशोक शेंडे यांच्या नावे बांधण्यात आलेल्या 45 लाखांच्या सभागृहाचा लोकार्पण यावेळी करण्यात आला. 2,35,00,000 रुपयातून मुक्ताई मंदिर ते नेहरे शिवार डांगले शिवारापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण आणि शेंडेवाडी फाटा ते पानमंदवाडी तुरुकवाडी ते सायगावच्या ढोबळे वस्तीचा 5 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत देण्यात आलेल्या ॲपद्वारे मराठा समाजाचे सर्वेक्षण कसे करायचे याबाबत चाकण पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पालिकेधिकारी सुनील गोरडे यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली. चाकण नगर परिषद सभागृहात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत दिलेल्या ॲपच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण कसे करायचे हे नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. सदरील अधिकारी व कर्मचारी पुढील 15 दिवसात चाकण नगर परिषदेतील हद्दीमधील सर्व घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण करणार आहेत. सर्वेक्षणाकरता चाकण शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो. अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरात सोमवारी 22 जानेवारी रोजी मटण, मांस, चिकन, मासे, मद्य विक्रीस बंदी करण्यात आली आहे. सर्व व्यावसायिक, हॉटेल व धाबे चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजगुरुनगर नगर परिषदेने केले आहे. याबाबतचे जाहीर आवाहन करणारे पत्रक पालिकेने प्रसिद्ध केले आहे.
चाकणमधील एकमेव पुरातन राम मंदिर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या या मंदिरात रविवारी अनेक रामभक्तांनी स्वच्छता करत सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रम या भागात करण्याचे नियोजन केले आहे. वासुदेव करवडे हे राम मंदिर पुरातन काळापासून आमच्या ताब्यात होतं. माणिक चौकात ब्राह्मणारी माणिक चौकात म्हणजे एकमेव मंदिर आहे चाकणमध्ये. एकमेव मंदिर होतं ते आम्ही आता दोषी आणि करवडेंनी दोषीने विकलेले. आम्ही दोघात आम्ही आहे ते मंदिर पूजा आम्ही करतो. काय नाव तुमचं? ओंकार किशोर जोशी. हे चाकणमधलं सगळ्यात जुनं रामाचं पहिलं मंदिर आहे. साधारणतः या मंदिराचा इतिहास 100 वर्षापूर्वीचा आहे. मंदिराचे मूळ मालक सगळ्यात जुने बिल्डिंग व्हायच्या आधीचे ते हे आहेत मुकुंद करवडे. यांची ही जागा होती पहिल्यापासून. त्याच्यावरती हे नंतर मंदिर बांधलं. पहिल्यांदा काळ्या पाषाणातल्या मूर्त्या होत्या. हे मंदिर साधारणतः 50 वर्षांपूर्वी पूर्वी ह्या मूर्त्या बदललेल्या आहेत. असा ह्या मंदिराचा इतिहास आहे. रोजची पूजा अर्चा हेच करतात. हे मंदिरासाठी पूजेचं नियोजन सगळं ते करतात. आता 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सगळ्या चाकणकरांनी यावं मंदिरात दर्शनासाठी, हीच आमची विनंती. जय श्रीराम. दुर्लक्षित राहिलेलं आहे. बऱ्याच वेळा त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या मूर्त्या आहेत त्या त्यांना दान स्वरूपामध्ये द्यायच्या, कारण इथं कोणी लक्ष देण्यासाठी त्यांचं नाही. जे जोशी आहेत अरुण जोशी. जय श्रीराम. आज आपण आलो आहोत चाकणच्या श्रीराम प्रभू मंदिरामध्ये आलोय. तसं पाहिलं गेलं तर हे प्रभू रामाचं मंदिर हे पुरातन काळामधील आहे आणि हे मंदिर आपल्या चाकण परिसरामधले एकमेव मंदिर आहे. सगळीकडे भरपूर मंदिर आहेत, परंतु हे मंदिर यामध्ये सगळं दुर्लक्षित झालेलं आहे. खरं म्हणायला काय हरकत नाही. हे मंदिर मूळ म्हणजे मुकुंदराव करवडे यांच्या मालकीचं मंदिर आहे. मग यांच्या पूर्वजांपासूनचं मंदिर आहे राम मंदिर. नंतर अरुण जोशी असतील, अशोक काका जोशी असतील, ही मंडळींच्या या बिल्डिंग बांधल्यानंतर या मंदिर या बिल्डिंगमध्ये राहिलेलं आहे आणि याची पूजा अर्चा मुकुंद करवडे करतायत. पण मी सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या चाकणकर नागरिकांना सांगेल की 22 तारखेला सर्वांनी आपलं चाकणचं हे मंदिर आहे आणि प्रभू रामाचं मंदिराची जी प्राण प्रतिष्ठापना अयोध्येला होणार आहे त्याच्या तिथं दर्शन घ्यायला मिळणार नाही, तर तुम्ही सर्वांनी इथं यावं. आज याची चुणूक आणि जाणीव आमचे मित्र, सहकारी मित्र निलेश कड यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही दोघांनी ठरवलं की नाही चला आपण जाऊन अख्ख्या गावातल्या मंदिरांची साफसफाई झाली, परंतु प्रभू रामचंद्रच्या मंदिराचं साफसफाईचं काम आपण करू. म्हणून आम्ही आज वधूवर सूचक केंद्र सावतामाळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आमच्या करपेताई, आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत आणि आज या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की 22 तारखेला या चाकणच्या मंदिरामध्ये सर्व भक्त भाविकांनी, सर्व धर्मीयांनी या मंदिरामध्ये येऊन आपला आनंद उत्सव साजरा करावा. जय श्रीराम. चाकण येथे सप्तपदी वधूवर सूचक मंडळाच्या सहकार्याने श्री संत सावतामाळी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. श्री संत सावतामाळी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा चाकण व सप्तपदी वधूवर सूचक मंडळ पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक 28/1/24 रोजी सकाळी 8 ते 5 भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये सावतामाळी समाजचा वधूवर परिचय मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. मेळावा ठीक 8 ते 5 या वेळात संपन्न होणार आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी अमोलजी कोल्हे साहेब, दिलीप शेठ मोहिते, रामभाऊ कांडगे, कालिदास दादा वाडेकर, प्रकाश शेठ खराबी, नितीन दादा गोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे. भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. सोमवारी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील वाडा गावातील श्रीराम मंदिरात ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी प्रभू श्रीराम यांची 4 बाय 8 फूट आकाराची अत्यंत सुबक रांगोळी साकारली आहे.
खेड तालुक्यातील प्रमुख शहरे आणि गावे अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत रोषणाईसह भगव्या पथकांनी झगमगून गेले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.